स्टार प्रवाह ही वाहिनी टी-आर-पीच्या यादीत नेहमीच नंबर 1 असते. मात्र आता या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीची टी-आर-पी खूपच मोठ्या प्रमाणात घसरली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने लोकप्रिय मालिका बंद करणे, वेळा बदलणे तसेच मालिकांमधील मुख्य कलाकारांचा एक्झिट असा उलटफेर करणे स्टार प्रवाह वाहिनीला खूपच महागात पडले आहे. यावेळी स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकांचा टी-आर-पी धपकन आपटला आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकांपैकी फक्त एका मालिकेच्या म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये वाढ होऊन मालिकेने टॉप 5 मध्ये एंट्री केली आहे. तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका टॉप 3 वरून सुद्धा घसरली आहे. आता या सर्वांचा टी-आर-पी रिपोर्ट समोर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेंचा या आठवड्याचा सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. तर नंबर 10 वरती आहे काजळ माया ही मालिका. या मालिकेने मिळवला आहे आत्तापर्यंतचा सर्वात कमी टी-आर-पी, म्हणजेच काजळ माया या मालिकेने मिळवला आहे 1.5चा टी-आर-पी. या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होत आहे, त्यामुळे या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये अशीच घसरण होत आहे. मात्र येणाऱ्या दिवसात देखील अशीच घसरण सुरू राहिली तर मालिका लवकरच बंद होऊ शकते. तर नंबर 9 वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 2.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात ही मालिका नंबर 8 वरती होती. मात्र ही मालिका आता पुन्हा एकदा घसरून नंबर 9 वरती आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल 0.4ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मालिकेतील यशचा मृत्यू आणि युगची एंट्री यामुळे मालिकेचं कथानक पूर्णपणे बिघडलं आहे. प्रेक्षकांनी या कथानकावर, या ट्विस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. आता येणाऱ्या दिवसात या मालिकेची टी-आर-पी अजून वाढते की याहूनही जास्त कमी होते हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर नंबर 8 वरती आहे साधी माणसं ही मालिका 2.6च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1ने घसरण झाली असली तरी मालिकेने टॉप 8 मध्ये जागा निर्माण केली आहे. मागील आठवड्यात मालिका नंबर 9 वरती होती. तर नंबर 7 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 3.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.2ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दरम्यान राया आणि मंजिरीच्या लग्नाचा सोहळा सुरू आहे, तरी देखील मालिकेच्या रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. तर नंबर 6 वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका 3.8च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात टॉप 5 मध्ये असलेली मालिका आता टॉप 5 मधून बाहेर झाली आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने 5 नंबरचं स्थान गमावलं आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.5ने खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मालिकेतून मुख्य अभिनेत्री ईशा केसकरची म्हणजेच कलाची एक्झिट झाल्यानंतर चाहते खूप नाराज झाले आणि त्याच कारणाने प्रेक्षकांनी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बघणे सोडून दिले. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील नवीन ट्रॅक प्रेक्षकांना काही रुचला नाही, त्यामुळेच प्रेक्षकांनी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. तर नंबर 5 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.9च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.1ने वाढ झाली आहे. मालिकेने टॉप 5 मध्ये एंट्री केली आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या जीवा आणि काव्याच्या नात्याचा उलगडा होताना दिसत आहे. प्रेमाचे 7 रंग उलगडणार असा ट्विस्ट दिसत आहे. त्यामुळे जीवा आणि काव्याचं नातं नक्कीच सर्वांसमोर येणार का? यामुळे प्रेक्षक या मालिकेकडे जास्त आतुरतेने पाहत आहेत. म्हणूनच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची टी-आर-पी आता वाढून मालिकेने टॉप 5 मध्ये एंट्री घेतली आहे. तर नंबर 4 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 4.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेची टी-आर-पी स्थिर असली तरी मालिकेने टॉप 3 मधलं स्थान गमावलं आहे.
घरोघरी मातीच्या चुली ही मालिका टॉप 4 वरती आलेली आहे. लग्नाआधीची गोष्ट हा ट्रॅक प्रेक्षकांना काही फारसा रुचला नाही. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची TRP आता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. आता मालिका टॉप 5 मधूनही बाहेर होते की काय हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर टॉप 3 मध्ये आहे नशीबवान ही मालिका 4.3च्या रेटिंगसह. मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.3ने मोठी घसरण झाली असली तरी मालिका टॉप 3 वरती आहे. नशीबवान ही मालिका दिवसेंदिवस वरच्या स्थानावर पोहोचत आहे. नंबर 2 वरती आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 4.8च्या रेटिंगसह. मालिकेच्या रेटिंगमध्ये तब्बल 0.3ने मोठी घसरण झाली आहे. मात्र मालिकेने टॉप 2चं स्थान सोडलं नाही. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या रेटिंगमध्ये आता दिवसेंदिवस घसरण पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या दिवसात तू ही रे माझा मितवा ही मालिका टॉप 2चं स्थान गमावते की काय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका कोणती बनली आहे. आता नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग. ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 5.6चा TRP. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ठरलं तर मग मालिकेतील सध्या जो ट्विस्ट चालू आहे यावरती प्रेक्षक नाराज दिसत आहेत. मालिकेने आता 1000 भागांचा टप्पा पार केला आहे. ठरलं तर मग मालिकेचं कथानक शेवटच्या वळणावरती असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. त्यामुळे या मालिकेचे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर हा होता या आठवड्याचा वीक 47चा म्हणजेच 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनीने जर सर्वच मालिकेंच्या कथानकात असे बदल केले, वेळा बदलल्या, लोकप्रिय मालिका बंद करून नव्या रटाळ विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या, तसेच प्रेक्षकांच्या मनाविरुद्ध काहीही बदल केले तर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीची TRP घसरून स्टार प्रवाह वाहिनीचे नंबर 1चे स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात या मालिकांची TRP वाढते की याहूनही कमी होते हे पाहणं रंजक ठरणार आहे. झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट यावेळी खूपच रंजक आहे. कमळ या मालिकेने तिचं नंबर 1चं स्थान तर लक्ष्मी निवास या मालिकेने तिचं नंबर 2चं स्थान गमावलं आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आणि झी मराठीची नंबर 1 मालिका कोणती बनली आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा आणि आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.